येणाऱ्या काळामध्ये हुतात्मा शिंगोबांचं नाव देण्यासाठी आम्ही मैदानात दिसेल हा एक सज्जड इशारा आमचा समजावा। तर राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता या सरकारच्या विरोधात मैदानात दिसेल। धन्यवाद। जर नाव नाही दिलं तर वेगळ्या पद्धतीने उत्सव होईल ही या सरकारला परवडणारा उत्सव नसणार आहे। अख्खा महाराष्ट्र पेटविजन ही या सरकारला मी सांगतो। एक 20 वर्ष झालं तिथे एक उत्सव साजरा केला जातो घाटामध्ये। हे भारतीय जनता पार्टीचे सरकार ह्या हुतात्मा शिंगोबांचं नाव देण्यासाठी कुठेतरी अडकानी करत आहे आणि त्यांच्या मनामध्ये नाही। पण जर त्यांनी त्यांच्या मनामध्ये नसेल पण राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता हा येणाऱ्या काळात गप्प बसणार नाही। नजीकच्याच काळात तुम्हाला आम्ही दाखवून देऊ आणि तुम्हाला हे नाव देण्यास भागच पाडू। राष्ट्रीय समाज पक्ष निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हुतात्मा शिंगोबांचं नाव देण्यासाठी आम्ही मैदानात दिसेल हा एक सज्जड इशारा आमचा समजावा। मी शशिकांत धडक, राष्ट्रीय समाज पक्षाचा मुंबई नेता। या सरकारला हमेशा वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा हे सरकार आमचं दखल घेत नाही। राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं वीर शिंगोबा धनगराचं नाव द्या मिसिंग लिंकला हे बोलून सुद्धा या सरकारनं दखल न घेतल्यामुळं भविष्य काळात येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाचा पुरा महाराष्ट्रातला पुरा कार्यकर्ता त्या रोडला मैदानात उतरलेला दिसेल। जर सरकारनं नाव दिलं तर या सरकारचा आम्ही जाहीर पाठिंबा देऊ। काय नाव दिलं तर राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता या सरकारच्या विरोधात मैदानात दिसेल। धन्यवाद। नमस्कार, मी विकास सरगर। गेल्या 1-2 महिन्यापासून या मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या त्या उद्घाटनावरून एक उद्घाटनाचं स्टेटमेंट झाले की उद्घाटन होणार आहे। तेव्हापासून आमची मागणी होती, आमची म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यांची जी अशी मागणी होती की जी मुंबई पुणे लिंक अशी जोडण्याचं काम केले असे वीर हुतात्मा शिंगोबा धनगर यांनी मुंबई पुणे जोडण्याचं काम केले असं या महामानवाचं मागणी सुद्धा न झाली पाहिजे असं या सरकारनं एक विचारात घेऊन एक मेलाच त्यांनी नाव द्यायला पाहिजे की वीर हुतात्मा मिसिंग ग्रँड म्हणून। ती मागणी त्यांनी काही घेतलेली नव्हती। वारंवार सारखी मागणी होत असताना सुद्धा ते अजून त्यांनी काही घेतलं नाही, काही सरकार काही कळेना। 20 वर्षापासून या ठिकाणी वीर हुतात्मा यांच्याजवळ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जानकर साहेब हे सगळं उत्सव एक मोठ्या उत्सव साजरा करत होते। हे जर नाव नाही दिलं तर वेगळ्या पद्धतीने उत्सव होईल ही या सरकारला परवडणारा उत्सव नसणार आहे ही या ठिकाणी आम्ही सांगतो। तर आम्ही नाव नाही दिल्यानं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अख्खा महाराष्ट्र पेटविजन ही या सरकारला मी सांगतो।